नमस्कार मंडळी, माझं नाव रामचंद्र गर्दे. एकटा व्यापारी राहतो. रूम नंबर माझा 209. रेग्युलर सरांनी आजपर्यंत जे आपले प्रोजेक्ट तयार केले, माझ्या अनुभवानुसार गव्हर्नमेंटबद्दल मला काही दिसायला नाही. मी जवळजवळ नाही म्हटलं तरी माझा 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यांची मॅच्युरिटी आणि कामाची पद्धती अमूल्य आहे आणि त्याला कोण तोड देऊ शकत नाही. त्यामध्ये घर बांधणी अशी उत्कृष्ट केलेली, तिथे पण असं भोपट ठेवू शकत नाही अशी केलेली. काही गोष्टी असतात ते आपल्याला ऍडजस्ट करावं लागतात. आज त्यांनी काही जे उभं केलेलं आहे त्याला माझा सॅल्यूट आहे. पण असं त्याने काम करून प्रत्येकाला सहकार्य करून, काही अडचणी असतात, काही निर्बंध असतात, बंद असतात, ते आपल्यालाही पाळावं लागतं, त्यांनाही पाळावं लागतं. शेवटी प्रत्येकाला कायदा सारखा असतो. तेव्हा कारण मी अशी आधी सुभे दिवस ज्यांनी आता नवीन प्रोजेक्ट झाले आकुर्लीला बेलामध्ये आहे, तो एक उत्कृष्ट प्रोजेक्ट आहे. ज्यात कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी घेऊ शकतात. त्यामध्ये माझी चॅलेंज आहे की कंपल्सरी त्याचं काय म्हणजे उत्कृष्ट असेल की ते तुम्हाला कुठे भेटणारही. त्यानिमित्त तसंच काही आमचे पर्सनल असतात आम्ही आसाममध्ये शेअर करू. त्यांना सांगितले आहे काही गोष्टी आम्हाला खटकतात, काही त्या नाही खटकतात. शेवटी तो व्यवहार आहे, खटकणारच. प्रत्येकाचे व्यवहार काय एकसारखे होत नसतात. त्यामुळे कसं असतं, काही गोष्टी आपण केल्या ते आपल्याला ऍडजस्ट करून सहकार्य करतात. हे मी त्यांना वारंवार पाहिलेलं आहे आणि त्यांना ओळखलेलं आहे. काही आमच्यामध्ये पण मी बंद होते, पण त्यांनी बोलणे पण बोलतात की तुम्ही अध्यक्ष व्हा. प्रॉपर काही मी त्यांच्या शब्दाकडे आपल्या काही सोचले त्याच्यामुळे मी अध्यक्ष झालो. काही गोष्टी त्यांनी मला बराच शेअर केला, त्याचा मी त्यांचा अत्यंत आवडतो. आणि काय असेल आपल्या अडचणी तुम्ही शेअर करा, ते सहकार्य करायला तयार आहेत. काय असतील देण्या घेण्यामध्ये प्रत्येकाचा व्यवहार हा खालीवर असतो, काही ना प्रॉब्लेम होतो, तो सक्सेस होऊ शकतो, त्याला तेही काय करू शकत. त्यामुळे आपण ऍडजस्ट करणं फार महत्वाचं आहे. जास्त काही बोलत नाही, बऱ्याच जणांना बोलायचं असेल त्याबद्दल धन्यवाद.